चला तर मंडळी, तुमचं स्वागत आहे मुलानीस किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी। व्हिडिओ थोडा मोठा असेल पण तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीही ट्राय करा। आपण 4-5 मोठे कांदे कापलेले आहेत आणि 4-5 टमाटेही कापलेले आहेत। त्यामध्ये आपण 10-12 हिरव्या मिरच्या, थोडी अद्रक आणि थोडासा लसूण घेतलेला आहे। हिरवी मिरची आपल्याला केवढं तिखट लागतं त्याप्रमाणे घालायची आहे। आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, पूर्ण बारीक करून घ्यायचं। यामध्ये आपण तेजपत्ता, जीरा, शहाजीरा, काली मिरी, दालचिनी, इलायची, मोठी इलायची आपण हे टाकणार आहोत। आता आपण चिकन साफ करून स्वच्छ धुवून घेऊया। चला तर आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। चवीप्रमाणे मीठ, दही, लिंबूचा रस, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, लाल मिरची पावडर। आता आपण चिकनला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया, म्हणजे की आपले चिकनचे पीस एकदम स्वादिष्ट लागतात। आता मी जी बिर्याणी बनवणार आहे ती 1 किलोची आहे। 1 किलोच्या मापाप्रमाणे तुम्हीही बनवू शकता। आपल्याला राईस अर्धा तास अगोदर भिजू घालायचा आहे, म्हणजे भात एकदम सुटसुटीत होतो। आपल्याला 1 किलो बिर्याणीसाठी पाव किलो तेल लागणार आहे। आपण पाव किलो तेल टाकायचे। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण कांदा टाकूया। तेल चांगलं गरम झालं पाहिजे, म्हणजे आपला कांदा एकदम लाल होईल। कांद्यासोबत हे पण लाल होईल। आपल्याला कांदा तेलामध्ये व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे। कांदा छान लाल झाला की बिर्याणीला टेस्ट खूप छान येते। आता आपण यामध्ये लसूण, अद्रक, मिरचीची पेस्ट केली ती टाकूया। मिक्स करून घेऊया तेलामध्ये। चला तर मग आता आपण एकीकडे भात शिजवण्यासाठी पाणी ठेवूया। पाणी कधीही थोडं जास्तच ठेवायचं, कारण आपल्याला ते पाणी काढावं लागतं। बघा तर आपला कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे। आता आपण यामध्ये टमाटर ॲड करूया। आपण यामध्ये टमाट्याची प्युरीही करून टाकू शकतो। आता आपण जे भातासाठी पाणी ठेवले त्याच्यामध्ये आपल्याला थोडा गरम मसाला ॲड करायचा आहे, जसे की दालचिनी, शहाजीरा, जिरा, लवंग, तेजपत्ता। आता आपल्याला यामध्ये थोडी कोथिंबीर आणि पुदिना ॲड करायचा आहे। पुदिना टाकल्याने बिर्याणीची टेस्ट खूप छान येते। बघा तर आपला टमाटाही पूर्णपणे मेल्ट झालेला आहे यामध्ये। आता आपण जे मॅरिनेट केलेलं आहे चिकन ते ॲड करूया। चिकन केव्हाही अर्धा तास अगोदर मॅरिनेट करायला ठेवायचं, म्हणजे चिकनचे जे पीस आहे ते खूप टेस्टी लागतात। आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर आणि पुदिना ॲड करूया। आपलं भातासाठी पाणी ठेवलेलंही गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये जे भिजवलेले तांदूळ आहे ते ॲड करूया। बघा, हळूहळू करून आपल्याला जे भिजवलेले तांदूळ आहे ते ॲड करायचे आहे। तांदूळ अगोदर भिजवायचं कारण आहे की भात एकदम सुटसुटीत होतो। त्यामध्येही आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे। आपल्याला चिकनलाही सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे की चिकन खाली चिटकले नाही पाहिजे। आपण जे तांदूळ शिजायला टाकले ते आपल्याला 80% शिजून घ्यायचे आहे, म्हणजे बाकीचे 20% ते दमवरती शिजतं। आपलं चिकनही शिजत येत आहे। आपलं चिकनही व्यवस्थित शिजत आहे। याच्यामधले जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला सुकवायचं आहे। आपला भातही आता शिजत आलेला आहे। आपण याला थोडं चाळणीत काढूया आणि जे चिकन आहे त्याच्यावरती टाकूया। बघा तर आपलं हे चिकन आता 80% शिजलेलं आहे। तर आपण तो भात याच्यावरती टाकायचा। अशा प्रकारे आपण भाताची लेयर याच्यावरती दिलेली आहे। आता याला आपण तव्यावरती ठेवायचं। आपण यामध्ये कलरही ॲड करायचा आहे, म्हणजे आपले भात छान कलरफुल दिसतो। आता यावरती आपण थोडीशी पुदिना आणि कोथिंबीरही ॲड करूया। तर अशा प्रकारे आपण भात दमवर ठेवला आहे।
मिनटं आपण फास्ट गॅसवर ठेवूया. मग सासूबाई कशी झाली बिर्याणी आपली? एकदम मस्त, खूप छान. खूप छान झाली. तुम्ही ही बिर्याणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची बिर्याणी कशी झाली ती. तर आपली बिर्याणी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.